पण MSRTC पेक्षा खूप क्लीन यांचं टर्मिनल आहे आणि तुम्हाला बसण्यासाठी पण खूप जास्त सीट्स इथे अवेलेबल आहेत. तशा आपल्या MSRTCचे फ्लॅट्स असतात तसेच आहेत, बस इथेच येऊन लागणार आहे. मित्रांनो, हे टर्मिनल पूर्णपणे इंडियन वाईब देत आहे. म्हणजे मस्त आपले कसे MSRTCच्या बसेसच्या टर्मिनलच्या आतमध्ये म्हणजे बस स्टँडच्या आतमध्ये दुकानं असतात, तशीच इथे दुकानं आहेत. सगळं तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता, सटर फटर गोळ्या वगैरे सगळं. नमस्कार मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो सध्या आपण आहोत फुकेतला आणि आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत फुकेट टू क्रॅबी. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की फुकेट टू क्रॅबी कसं जावं. तर मोस्ट ऑफ लोक टॅक्सी वगैरे करतात, तर त्यांना थोडं महाग पडतं. तर आपण आज बजेट ट्रॅव्हलिंग करणार आहोत आणि आपण जाणार आहोत गव्हर्नमेंट बसेसने. तर त्यासाठी आज आपण आलेलो आहोत बस टर्मिनल 2 ला फुकेतच्या. तर इथे 2 बस टर्मिनल्स आहेत, एक आहे फुकेत बस टर्मिनल 1 आणि दुसरा आहे फुकेत बस टर्मिनल 2. तर फुकेत बस दोन्हीकडून तुम्हाला क्रॅबीसाठी बसेस मिळतात, पण फुकेत बस टर्मिनल 2 माझ्या हॉटेलपासून जवळ होतं, त्यामुळे आपण फुकेत बस टर्मिनल 2 ला आलेलो आहोत. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि कशी यांची प्रोसेस आहे ते तुम्हाला मी दाखवतो. त्यांचं बस टर्मिनल आहे बस टर्मिनल 2 आणि इथे ना त्यांचा ड्रॉप ऑफ पॉईंट आहे. म्हणजे जसं आपल्या एअरपोर्टवरती असतं ना, तसं इथे तुम्ही ड्रॉप ऑफ करू शकता आणि इथून मग तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. त्यांचं बस टर्मिनल आहे मित्रांनो आतून. आणि इथे ना हे किती नंबर काउंटर आहे काय, तर इथे हे 5 नंबर काउंटर्स आहेत. तिथून तुम्हाला क्रॅबीच्या बसेस मिळतात. तर इथून तुम्ही आतमध्ये याल आता आणि इथून आला राईट साईडलाच हे 5 नंबर काउंटर आहे, तिथून तुम्हाला क्रॅबीच्या बसेस मिळतात. तर हे सगळे टायमिंग्स आहेत, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता क्रॅबीच्या बसेसचे इथे दिलेले आहेत. तर मित्रांनो अशी तिकीट मिळते आपल्याला. तर आमच्या दोघांचे 340 बाद झालेत, म्हणजे एकाचे किती 170, एकाचे 170 आहेत. आणि ही अशी तिकीट मिळेल तुम्हाला. आणि या सगळ्या गव्हर्नमेंटच्या बसेस आहेत. तर आय थिंक हे 27, 28 हे सीट्स नंबर असतील, ते मी एकदा कन्फर्म करतो त्यांना विचारून. आणि आपली बस जी आहे क्रॅबीची ती येणार आहे 4 नंबर प्लॅटफॉर्मवरती. तर इथून एंट्री केली, हे आहे आपलं काउंटर आणि याच्या बाजूलाच इथून सरळ जाणार तेव्हा आपल्याला इकडे सगळे प्लॅटफॉर्म्स लागतात. तर 4 नंबर प्लॅटफॉर्मला आपल्याला क्रॅबीची बस मिळते. वेगवेगळे काउंटर्स आहेत, बँकॉकसाठी क्रॅबीसाठी वेगवेगळे काउंटर्स आहेत, तुम्ही ते पाहू शकता. तिथे त्यांनी लिहिलेलं आहे, त्या हिशोबाने तुम्ही तिकीट बुक करू शकता काउंटरवरती जाऊन. मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत तिथे बसेस लागतात बसेसच्या प्लॅटफॉर्मवरती. तर जसं आपलं MSRTCचं आहे तसंच पूर्णपणे हे प्लॅटफॉर्म म्हणजे टर्मिनल वाटतं आहे. तर असे इथे प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे समोर बस लागले त्याच्या बाजूला माझे प्लॅटफॉर्म नंबर इथे दिलेले असतात. तर हा आहे 25 नंबर, त्याच्या बाजूला तो आहे 24 नंबर आणि तसेच इथून 1, 2, 3 तर आपली 4 नंबरला लागणार आहे. तर ही जी समोर बस आहे ती थोडी लवकर जाणार आहे, पण याच प्लॅटफॉर्मवरती ही जी पिंक कलरची बस आहे याच प्लॅटफॉर्मवरती आपली बस येणार आहे. तर याचा नंबर आहे 4, तुम्ही समोरवरती पाहू शकता. तर 4 नंबरला आपल्याला ती बस लागणार आहे, पण याच्यानंतर येईल मे बी. तुम्हाला बसण्यासाठी खूप जास्त सीट्स आहेत. पण MSRTC पेक्षा खूप क्लीन यांचं टर्मिनल आहे आणि तुम्हाला बसण्यासाठी पण खूप जास्त सीट्स इथे अवेलेबल आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता. आणि हे सगळे फ्लॅट्स आहेत तिथे लागलेले, इथे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती बसेस लागतात. जशा आपल्या MSRTCचे फ्लॅट्स असतात तसेच आहेत, बस इथेच येऊन लागणार आहे. आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला काही खायचं असेल तर आतमध्येच हॉटेल्स आहेत, इथून पूर्ण लाईन आहे ती हॉटेलची. जर तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही इथूनही घेऊन खाऊ शकता. तर मित्रांनो हे टर्मिनल पूर्णपणे इंडियन वाईब देत आहे. म्हणजे मस्त आपले कसे MSRTCच्या बसेसच्या टर्मिनलच्या आतमध्ये म्हणजे अरे कहना क्या चाहते हो, बस स्टँडच्या आतमध्ये दुकानं असतात, तशीच इथे दुकानं आहेत. सगळं तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता, सटर फटर गोळ्या वगैरे सगळं. तर एकदम म्हणजे इंडियन वाईबच येते मला इथे. आता मित्रांनो आपली ही पूर्ण 3 तासाची जर्नी होणार आहे. तर या जर्नीमध्ये काय काय होतंय, त्याचा बसचा काय रिव्ह्यू आहे, हे सगळं मी तुम्हाला दाखवेन. एंड टू एंड तुम्हाला सगळ्यात दिसणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूची ती बेल आयकॉनही दाबा. तर आपला थायलंडचा बराचसा कंटेंट मी या चॅनलवर आता टाकणार आहे. तर तुम्ही मेक शुअर की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअरही करा. हीच बस आहे आता जी आता कॅबीला जाणार आहे, ती मागाशी लागली होती. तर हीच आहे. आता जस्ट सामान मी लोड केलं याच्यामध्ये आणि आता आपण जाऊन आतमध्ये बघूया. हा ते विचारलो. 27 and 28. Okay. Thank you. Inside. अशी काहीशी बस आहे मित्रांनो, चांगली इंटेरियर आहे, कम्फर्टेबल आहे. तर आपला बस नंबर आहे 27, 28 सॉरी सीट नंबर. तर आपण तिथेच जाणार आहोत आता. काहीचं इंटेरियर आहे बसचा आणि क्लीन बस आहे.
वेल मेंटेन आहे. प्लस इथे प्रत्येक सीटला तुम्हाला सीट बेल्ट दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त बॉटल ठेवायला बॉटल होल्डर आहे इथे बॉटल होल्डर सुद्धा दिलेलं आहे. बॉटल ठेवण्यासाठी, खाली पाय ठेवण्यासाठी पण जागा आहे आणि लेग स्पेस पण चांगला आहे, बऱ्यापैकी चांगला आहे आणि कम्फर्टेबल बस आहे. रिक्लाइन होईल मे बी सीट्स आणि सीट सुद्धा कम्फर्टेबल आहेत. सो आता बघूया 1:30चा टाइम आहे. ऑलमोस्ट 1:25 झाले. सो आता निघेल थोड्या वेळात बस, एक 10-15 मिनिट्समध्ये. असं तुम्हाला ग्रॅब हँडल पण मिळतं जर पकडून उठायचं असेल तर. त्या व्यतिरिक्त इथे खालीच चार्जिंग पोर्ट पण आहेत. तुम्हाला जर चार्ज करायचं असेल फोन तर इथून तुम्ही यू कॅन चार्ज फ्रॉम हिअर. पण हे आहे टाईप ए आहे, टाईप सी नाही आहे. सो टाईप एचा चार्जर तुम्ही इथे लावू शकता. फोन वगैरे तुम्हाला ठेवायचं असेल तुम्ही इथे वरती ठेवू शकता. क्लीन बस आहे, जसं आपल्या MSRTC मध्ये असतं सेम तसंच. हाईटवरती आहे. ड्रायव्हर इथे खाली असणार. सो ही ड्रायव्हरची कॅबिन आहे, ड्रायव्हर्स कॅबिन. इथे ड्रायव्हर आहेत आणि इथून मग तुम्ही आतमध्ये येता. तर मित्रांनो बरोबर टाईमवर बस निघाली आहे. 1:32 झालेत. 1:30चा टाइम होता आणि बस जस्ट निघाली आहे. सो ऑन टाईम आहे. बघूया आता कशी जर्नी होते आणि 3 तासाची जर्नी आहे. आता भेटू आपण पुढे. आता मित्रांनो सीट्स पण पूर्ण रिक्लाइन होत आहेत, म्हणजे स्लीप म्हणजे आरामात तुम्ही झोपू शकता. मागे कोण नसेल तर पूर्णही झोपू शकता. तर इथे मस्त वरती एसीचे व्हॅन्ट्स पण आहेत. इथून तुम्हाला एसी तुम्ही चालू करू शकता. प्लस आय थिंक हे लाईट्स आहे, पण लाईट नाही लागत आहे. इथं तर नाही लागली लाईट, मे बी लाईट बंद असेल. तर हे लाईटचं आहे. या व्यतिरिक्त इथे समोर TV पण आहे, तर तो सध्या चालू नाही आहे पण आहे. आणि आय थिंक इथे खाली गेल्यावरती वॉशरूम पण आहे. इथून खाली समोरच डोअर आहे इथे. माझ्या माहितीनुसार वॉशरूम असेल, तरी पण मी इथं त्यांना कन्फर्म करून तुम्हाला सांगतो. तर जसं आपल्या इथे ना बस थांबल्यावरती विकायला येतात ना सिग्नलवरती, तसे इथे पण येतात. तर या काकी काहीतरी विकतात, काहीतरी नॉनव्हेज आहे काहीतरी, तर इथे पण येतात असे. त्यांच्या काचा पण एवढा क्लीन आहेत ना, बाहेरचा व्ह्यू घ्यायला बिलकुल प्रॉब्लेम नाही येत आहे. आता आपल्या इथे कोणतरी सुकलेलं असतं, नाही तर पाण्याचे डाग असतात, कपड्याने पुसलेल्या पाण्याचे डाग असतात, तसं इथे बिलकुल नाहीये. काचा पूर्ण क्लीन आहेत, त्यामुळे बाहेरचा व्ह्यूचा शॉट घेण्यासाठी छान वाटतंय आणि एकदम क्लिअर व्ह्यू येतो. मित्रांनो ऑलमोस्ट दुपारचे 4 वाजत झालेत, 3:45 झालेत आणि अजून 35 मिनिट्सचा रस्ता बाकी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे रस्त्यात पाऊस चालू झालाय. इथल्या वेदरचा काही सांगता येत नाही, कधी ऊन पडतं कधी लगेच पाऊस येतो. सो अजून अर्धा तास आहे, मग आपण क्राबीला पोहोचू. तर मित्रांनो बरोबर 4:30 झालेत आणि आपली बरोबर 3 तासाने आपली बस क्राबीला पोहोचलेली आहे. तर हे मागे तुम्ही पाहता हे पूर्ण क्राबीचं टर्मिनल आहे आणि आपली बस जी आहे ती तुम्हाला इथे मागे दिसत असेल. तर इथे तिचा काहीतरी 15 मिनिटाचा हॉल्ट आहे. आम्ही आता उतरलोय आणि जर्नी चांगली होती, 3 तासाची कम्फर्टेबल जर्नी होती आणि बस खूप क्लीन होती. त्यामुळे तुम्हाला असं समजतच नाही की 3 तास कसे गेले, तुम्हाला समजणारच नाही. आणि प्लस रस्ते पण यांचे चांगले आहेत ॲज युजल, तर तुम्हाला थकायला बिलकुल होत नाही. आपण आता इथून कॅब बुक करणार आहोत आणि इथून मग आपल्या हॉटेलला जाणार आहोत, कारण आपलं हॉटेल इथून थोडंसं एक 3-4 किलोमीटर वरती आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट सेफ आणि जय श्रीराम.